एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे संध्याकाळचे रुटीन। तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 6। मी संध्याकाळ होताच सर्व घरामध्ये येलो लाईट्स लावते। रोज संध्याकाळी आम्ही देवाला दिवा लावतो। हे काम बऱ्याच वेळा माझे हस्बंड करतात, जेव्हा ते अवेलेबल नसले तेव्हा मी करते। संध्याकाळच्या वेळेस अशी धूप लावल्याने घरामध्ये खूप प्रसन्न वाटते। तर आज संध्याकाळच्या जेवणाचा मेनू आहे पिठलं भाकरी। आमच्याकडे पिठलं भाकरी खूप कमी खाल्ले जाते, पण अधूनमधून आम्ही आवडीने खातो। पिठलं बनवणं खूप सोपं आहे, अगदी कमी वेळात पटकन बनते। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातले, त्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, त्यानंतर कट केलेला लसूण। पिठल्यामध्ये लसूण जास्त असला की पिठल्याला छान टेस्ट येते। त्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड करते आहे। आता त्याच पाण्यामध्ये हळद आणि मीठ घातली आहे। आता पाण्याला छान उकळी आणूया। उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आता बेसन पीठ घालायचे आहे। तर मी अगदी असे थोडे थोडे घालते आहे, जेणेकरून जास्त लम्स बनणार नाही। जर तुम्हाला पिठलं विदाऊट लम्स हवं असेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये भिजवून टाकू शकता। त्यानंतर पिठलं 3 ते 4 मिनिट शिजल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून झाकण बंद करूया। इकडे मी कोशिंबीरची तयारी करते आहे। आज मी गाजरची कोशिंबीर बनवणार आहे। त्यासाठी इथं मी एक मिरची बारीक चिरून घेतली आहे। गाजरला मीडियम किस करून घेते। या कोशिंबीरमध्ये मी अर्धी काकडी सुद्धा घालते आहे, ती पण मी किसून घेतली आहे इथं। आता गाजर आणि काकडीच्या किसावरती थोडंसं मीठ आणि शेंगदाणा पूड घालते आहे। शेंगदाण्याची पूड जाडसर असेल तर खूप छान। कोशिंबीरला तडका देण्यासाठी इथं मी तडका पॅनमध्ये थोडेसे तूप घातले, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि बारीक चिरलेली मिरची घातली आहे। हा तडका कोशिंबीरवरती घालून हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये वरून तुम्ही थोडंसं लिंबू सुद्धा घेऊ शकता। पिठल्यासोबत मी बनवणार आहे आज भाकरी। भाकरी मला अगदी पातळ आवडतात आणि माझ्याकडचे हे ज्वारीचे पीठ थोडेसे जुने असल्यामुळे मी ते गरम पाण्यानेच भिजवते, आणि असे पण भाकरी मला फारशा जमत नाही, म्हणून मी ते नेहमी गरम पाण्यामध्ये भिजवते। आमच्याकडे खूप कधीतरीच भाकरी खाल्ल्या जातात, पण मला आता सवय करायची आहे संध्याकाळी भाकर खायची। चपात्या मी पटापट करते, पण भाकरीला मला जरा वेळच लागतो। स्वयंपाक झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट मी पूर्ण किचनचा ओटा आवरून घेते। कैची, सुरी, कटिंग पॅड हे पटापट तिथले तिथे धुवून घेते मी। जेवायला वेळ असला तर पटकन गॅसचा ओटा सुद्धा पुसून घेते।
त्यानंतर आता वेळ झाली आहे जेवणाची. अव्यांला ॲप्रॉन म्हणून मी असे माझे एक जुने टी शर्ट लावते. पटकन लावता येईल म्हणून मी मागच्या साईडने एक फक्त क्लचर लावते. या अशा ॲप्रॉनमुळे त्याच्या टी शर्टवर तर पडतच नाही, त्यासोबत त्याच्या पॅन्टवर सुद्धा जेवण पडत नाही. जेवण होताच मी हे टी शर्ट पटकन धुवून टाकते. तर आजचा मेनू असा काही आहे. 80% टाईम अव्यन त्याच्या हाताने जेवण करतो, त्यामुळे आता मला त्याला भरवायचं टेन्शन राहिलं नाही. जेवण झालं की तो स्वतःच त्याचे हात धुतो. जेवणानंतर मी डायनिंग टेबल लगेच क्लीन करून घेते. डायनिंग टेबल सोबत अव्यांची चेअर वगैरे मी सर्व पुसून घेते. मेट दुसऱ्या दिवशी सकाळी येते म्हणून मी रात्रीच सर्व भांड्यातील खरकटे काढून ठेवते, नाहीतर मग कॉक्रोचची भीती असते. किचन क्लीन करायचा कपडा बाहेर सुकायला घालते. अव्यांला रात्री पिण्यासाठी दूध इथं काढून ठेवते आहे मी. दुसऱ्या दिवशीसाठी इथं मी जिरं आणि ओवा पाण्यामध्ये भिजवून ठेवते आहे. त्याचसोबत काही ड्रायफ्रूटसुद्धा भिजवते. पाण्याच्या सर्व खाली झालेल्या बॉटल्स मी भरून ठेवते. ही पद्धत मी आता स्टार्ट केली आहे. यामुळे जेव्हा केव्हा पाणी हवं असेल तेव्हा बॉटल उचलून पटकन घेता येते. त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून देते. घर आवरलेलं असलं की सकाळी उठल्यानंतर खूप बरं वाटते. त्यानंतर मी माझं नाईट स्किन केअर करते. तर सध्या मी द डर्माकोचं सॅलिसिलिक ॲसिड फेसवॉश यूज करते आहे. ऑइली स्किनसाठी ते खूप छान आहे. त्यानंतर इथं पिंपलच्या डार्क स्पॉट्ससाठी मी एक मेडिकेटेड क्रीम यूज करते आहे. त्यावरती मॉइश्चरायझर आणि लिप बाम. रात्री जेव्हा माझ्या हस्बंडचे काम संपते तेव्हा आम्ही पुन्हा एकदा वॉकसाठी जातो. बाहेरच्या हवेमुळे माइंड फ्रेश होतो. त्यानंतर झोपण्याच्या आधी अव्यांसोबत थोडीफार मस्ती सुरू असते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.